IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. ह्या कॉलेजचा जो कोड आहे 4025 असा आहे. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 15 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्सची माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये पहिले जे 6 इन्स्टिट्यूट्स आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. नंतरच्या एका व्हिडिओमध्ये टियर 2 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस ह्या टायटलच्या अंडर आपण कव्हर केलेले आहेत आणि त्यानंतर टियर 3 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस असे आपण कव्हर केलेले आहेत. तर टियर 3 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहे, पहिलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरबद्दल माहिती घेणार आहोत. या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे 2016 साली झालेली आहे आणि हे कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. म्हणजे हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट नाही, त्यामुळे इथं आपल्याला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा सीट्स बघायला मिळतील. कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे. मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 5.5 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 21 lakhs आणि नियर अबाउट 60% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट जे आहे ते मिळालेलं आहे. कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीची आहे. ओपनसाठी 28,000 आहे, EBC EWS साठी 20,000 आहे, TFWS साठी 13,000 आहे, SC ST साठी 4,800 आहे आणि VJ NT OBC यासाठी 13,000 आहे. कॉलेजचं जर प्लेसमेंट आपण जर बघाल तर टॉप 14 कंपनीज आपण ह्या ठिकाणी घेतोय. तर एक नंबरला आहे बेनी मेलन. तर ह्याचं जे पॅकेज आहे 21 lakhs आहे आणि एका विद्यार्थ्याचं ह्या ठिकाणी प्लेसमेंट झालेलं आहे. इन्फोसिसमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इन्फोसिस. याचं 9 lakhsचं पॅकेज आहे आणि एक विद्यार्थी ह्या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. लाईट मॅट्रिक्समध्ये एक विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे. बैजूसचं पॅकेज आहे 7 lakhs आणि एक विद्यार्थी ह्या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. इडूव्हर्सिटी 7 lakhsचं पॅकेज आहे आणि 4 विद्यार्थी ह्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. अडानीमध्ये 39 स्टुडंट्स आर प्लेस्ड आणि 6 लाखाचं पॅकेज आहे. झोमध्ये 9 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचं पॅकेज 5.5 आहे, काही विद्यार्थी 7 lakhsच्या पॅकेजवरती आहेत आणि काही 8.4च्या पॅकेजमध्ये आहेत. TCSमध्ये 29 स्टुडंट्स आर प्लेस्ड आणि त्याचं पॅकेज जे आहे ते काही विद्यार्थ्यांचं 3.5 आहे तर काही विद्यार्थ्यांचं 7.1 lakhs असं आहे. LNTमध्ये 24 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्याचं पॅकेज 6 lakhs आहे. पर्सिस्टंटमध्ये 16 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. C8 टायर्समध्ये एक विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे आणि HCLमध्ये 6 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. शेफलर टेक्नॉलॉजीजमध्ये 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांचं पॅकेज 6 lakhs आहे. सिमन्स लिमिटेडमध्ये 4 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांचं पॅकेज जे आहे ते 5 लाख आहे. तर अशा पद्धतीनं टॉप 14 कंपनीज अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. पुढे बघूया प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स. तर पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, यामध्ये टोटल 60 स्टुडंट्स आहेत. त्यामधले 42 स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. म्हणजे ह्या ब्रँचचं जे प्लेसमेंट आहे ते 70% आहे. पुढची ब्रँच आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. यामध्ये 34 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. म्हणजे यांचं प्लेसमेंट पर्सेंटेज जे आहे ते 57% आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं जे प्लेसमेंट पर्सेंटेज आहे ते 60% आहे. मेकॅनिकलचं 45% आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 43% स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं 165 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. ह्या कॉलेजमध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा सीट्स आपल्याला बघायला मिळतील. तर ज्या विद्यार्थ्यांची 12वी किंवा 12th स्टँडर्ड हे भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यामधील कुठल्याही कॉलेजमधून जर झाली असेल तर ते विद्यार्थी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. मग आपलं राहायचं ठिकाण कुठलंही असू द्या, आपली जर 12th स्टँडर्ड ह्या 4 जिल्ह्यामधनं झालेली असेल तर आपण ह्या कॉलेजसाठी होम युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहात आणि बाकी जे काही विद्यार्थी आहेत इतर जिल्ह्यातील ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी ह्या कॉलेजमध्ये जे काही सीट्स आहेत त्यातल्या 70% सीट्स होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत आणि उरलेल्या 30% सीट्स ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत. मग ह्या 70%मध्ये परत 50% ओपन आहेत, 50% रिझर्वेशन आहेत. या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जे काही 30% सीट्स आहेत त्याच्यामध्ये 50% ओपन आणि 50% रिझर्वेशन कॅटेगरी आहे.
कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे आणि मेस देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. बॉईज हॉस्टेलची जी सीट कॅपॅसिटी आहे 184 ची आहे, गर्ल्ससाठी 94 सीट्स आहेत आणि हॉस्टेलची जी फीस आहे ती 3700 पर इयर एवढी आहे आणि मेस चार्जेस जे आहेत ते वेगळे असतील. तर अशा पद्धतीनं ह्या कॉलेजमध्ये टोटल 5 ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये जो सीट इनटेक आहे तो 60 स्टुडंट्स आहेत. तर अशा पद्धतीने 300 सीट्स ह्या कॉलेजमध्ये आहेत. आपण जर पहिली जर ब्रँच बघाल कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तर ह्याचा जो कॉलेज कोड आहे किंवा चॉईस कोड जो आहे तो अशा पद्धतीने आहे. पहिले 4 डिजिट्स हे कॉलेज कोड आहे, म्हणजे ह्या कॉलेजचा जो काही कोड आहे 4025. ज्यावेळेस आपण चॉईस फॉर्म भरणार आहे तर त्यावेळेस आपल्याला हा चॉईस कोड आपल्याला द्यायचा आहे. त्यामध्ये पहिले 4 डिजिट कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट्स हे ब्रांच कोडचा आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही कुठल्याही कॉलेजमध्ये जर ब्रँच असेल तर त्याचा कोड 24210 असा असणार आहे आणि ती ब्रँच ज्या कॉलेजची आहे त्या कॉलेजचा जो कोड आहे तो पहिले 4 डिजिट्स आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता प्रत्येक ब्रँचमध्ये पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट जे आहेत ते ब्रांच कोड आहे. काही कॉलेजेसमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे तर त्यामुळे तिथं जो कोड असेल तो वेगळा असेल. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग वेगळा आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोड वेगळा आहे. दोन्ही ब्रांचेस एकच आहेत परंतु त्याचा जो चॉईस कोड जो आहे तो वेगवेगळा आहे. तर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सुरुवातीला आपण ब्रँच वाईज कट ऑफ बघणार आहोत. यामध्ये फक्त आपण होम युनिव्हर्सिटीचे स्टुडंटसाठी बघणार आहोत. पुढे जे आहे ते आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. त्यामध्ये आपण होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी दोघांसाठीचा कट ऑफ आपण कॅटेगरी वाईज ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. सध्या आपण फक्त होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी ब्रँच वाईज कट ऑफ बघणार आहोत. पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि त्याचा जो चॉईस कोड जो आहे तो अशा पद्धतीने आहे. यामध्ये जनरल, लेडीज आणि स्टेट मेरिट नंबर असं आपण बघणार आहोत. जनरल म्हणजे मुलं आणि मुली दोघांना ह्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल. लेडीज मध्ये फक्त मुलींना ऍडमिशन मिळेल आणि स्टेट मेरिट नंबर म्हणजे 2024 साठी कालच म्हणजे 3 ऑगस्टला जी प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे तर त्यामध्ये आपला स्टेट मेरिट नंबर आपल्याला लक्षात येईल. तर तो स्टेट मेरिट नंबर ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओपन कॅटेगरीसाठी जनरलमध्ये 13 सीट्स आहेत आणि लेडीजमध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 11,000 एवढा आहे आणि पर्सेंटाईल जे आहेत ते 95.69 आहेत. SC साठी 4+1 5 सीट्स आहेत. ST साठी 1+1 2 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे आपण बघू शकतो. हे होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी हे सर्व मी सांगतोय. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आपण कॅटेगरी वाईज मध्ये ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटला पण कव्हर करणार आहे. VJ, NTB, NTC, NTD साठी सीट डिस्ट्रीब्युशन आणि कट ऑफ आपण बघू शकता. NTD साठी या ठिकाणी 0 सीट्स आहेत त्यामुळे NTDच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळणं थोडंसं डिफिकल्ट आहे. OBC मध्ये 7+2 9 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीने आहे. PWD डिफेन्स यासाठी 1+1 म्हणजे एक ओपन साठी आणि एक रिझर्वेशन साठी सीट आहे. TFWS मध्ये 3 सीट्स आहेत आणि EWS मध्ये 6 सीट्स आहेत. TFWS साठी वेगळा चॉईस कोड आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे जो काही नॉर्मल कोड आहे त्या कोड मध्ये शेवटी 0 आहे त्या 0च्या ठिकाणी 1T असा ऍड केल्यानंतर आपल्याला TFWS चा चॉईस कोड मिळेल. तर आपल्याला हे 2 कोड आपल्याला द्यावे लागतील जर आपण TFWS साठी S केलेला असेल तर. आता जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे त्यामध्ये आपण EWS ला S केलेला असेल, TFWS ला S केलेला असेल असं प्रॉपरली मेन्शन असेल तरच आपल्याला TFWS मधून किंवा EWS मधून सीट मिळेल. तर आता जे काही लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे त्यामध्ये आपल्याला आपलं जे काही डिटेल्स आहेत ते व्यवस्थित चेक करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स असतील, त्रुटी असतील तर त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन इमिडिएटली करेक्ट करून घ्यायचे आहेत. पुढची जी ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्याचा जो चॉईस कोड आपण ह्या ठिकाणी बघू शकता. जनरलमध्ये ओपनसाठी जनरलमध्ये 12 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो स्टेट मेरिट नंबर 20,000 आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते 91 आहे. पर्सेंटाईलमध्ये कमी जास्ती होऊ शकते परंतु स्टेट मेरिट नंबर जो आहे तो ह्याच्यामध्ये जास्ती डिफरन्स येत नाही. त्यामुळं आपल्याला स्टेट मेरिट नंबर हा खूप महत्त्वाचा आहे. आपला जर स्टेट मेरिट नंबर 20,000च्या आतमध्ये येत असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ऍडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. नेक्स्ट आहे SC साठी 4+2 6 सीट्स आहेत. ST साठी 2+1 3 सीट्स आहेत.
आणि त्याचा कट ऑफ आहे. व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी साठी सीट डिस्ट्रीब्युशन आणि कट ऑफ आपण बघू शकता. लेडीजसाठी जरी 0 सीट्स दिसत असल्या तरी जर मुलांपेक्षा जास्ती मार्क्स असतील तर त्यांना ही जनरलची सीट मिळू शकते. ओबीसी साठी 6+2 8 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो असा आहे. पीडब्ल्यूडी, डिफेन्स आणि ऑर्फन साठी आपण बघू शकता. TFWS आणि EWS मध्ये प्रत्येकी 3 आणि 6 सीट्स आहेत. पुढची जी ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचा जो चॉईस कोड जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. ओपनमध्ये जनरलमध्ये 14 सीट्स आहेत, लेडीजसाठी 5 सीट्स आहेत आणि त्याचा जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे कट ऑफ तो 35,892 आणि पर्सेंटाईल जे आहे ते 85 पर्सेंटाईल आहेत. SC साठी 3+2 5 सीट्स आहेत, ST साठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघू शकता. व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी साठी आपण बघू शकता या ठिकाणी. हे जे आहे ते आपण 2023च्या सीट मॅट्रिक्स नुसार आपण हे सर्व डेटा देतोय. तर 2024च्या सीट मॅट्रिक्स मध्ये थोडंफार काही चेंज होऊ शकतं. म्हणजे ज्या ठिकाणी इथं 0 सीट दिसते त्या ठिकाणी 1 सीट आलेली असेल किंवा जिथं 2 सीट दिसतात तिथं 3 किंवा 1 सीट अशी झालेली दिसू शकते. तर आपल्याला हे सीईटीच्या वेबसाईट वरती आपल्याला हे सर्व पाहायला मिळेल. तर अजून सीईटीच्या वेबसाईट वरती 2024 साठी सीट मॅट्रिक्सचा डेटा आलेला नाहीये, त्यामुळे आपण 2023च्या नुसार हे सर्व बघत आहोत. ओबीसी साठी 4+3 7 सीट्स आहेत. पीडब्ल्यूडी, डिफेन्स साठी ओपन मध्ये 1 आणि रिझर्वेशन मध्ये 1 सीट आहे आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. TFWS साठी 3 सीट्स आहेत आणि EWS साठी 6 सीट्स आहेत. डिफेन्स, TFWS, EWS ह्या ज्या सीट्स आहेत त्या स्टेट लेवलच्या सीट्स आहेत. इथं होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं काही डिफरन्शिएशन नाही. पुढची जी ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. याचा जो चॉईस कोड आहे आपण बघू शकता. ओपनमध्ये जनरलच्या 13 सीट्स आहेत, लेडीजसाठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. SC साठी 4+1 5 सीट्स आहेत, ST मध्ये 1+1 2 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीने आहे. व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी मध्ये सीट डिस्ट्रीब्युशन आणि कट ऑफ आपण बघू शकता. ओबीसी साठी 6+2 8 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ असा असेल. पीडब्ल्यूडी, डिफेन्स साठी अशा पद्धतीनं कट ऑफ आहे. TFWS, EWS यामध्ये 3 आणि 6 सीट्स आणि त्याचा जो कट ऑफ आहे आपण बघू शकता. पुढची जी ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि याचा जो चॉईस कोड आहे तो अशा पद्धतीनं आहे. ओपनमध्ये 13+6 19 सीट्स आहेत. स्टेट मेरिट लिस्ट जो कट ऑफ आहे तो 58,000 आहे आणि पर्सेंटाईल जे कट ऑफ आहेत ते 74 पर्सेंटाईल आहेत. SC साठी 4+2 6 सीट्स आहेत. ST मध्ये 3+0 3 सीट्स आहेत. लेडीजला जरी 0 सीट्स असतील तरी मुलींचं जे मार्क्स मुलांपेक्षा जास्ती असतील तर तिला ही जनरलची सीट मिळू शकते. तर इथं आपण STचं स्टेट मेरिट नंबर बघू शकता. 1,25,000 इथंपर्यंत जरी आपला स्टेट मेरिट नंबर असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळू शकते. व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी साठी कट ऑफ आपण बघू शकता. त्यानंतर आहे ओबीसी 5+2 7 सीट्स आहेत. पीडब्ल्यूडी, डिफेन्ससाठी 1+1 आणि त्याचा जो कट ऑफ आहे आपण बघू शकता. TFWS मध्ये 3 सीट्स आहेत. EWS मध्ये 6 सीट्स आहेत. डिफेन्स, TFWS, EWS ह्या ज्या आहेत त्या स्टेट लेवल सीट्स आहेत. इथं होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं काही डिफरन्शिएशन असणार नाही. TFWS मध्ये आपल्याला वेगळा कोड द्यावा लागेल. TFWS मध्ये आपल्याला सीट पाहिजे असेल तर आपल्याला वेगळा कोड या ठिकाणी द्यावा लागेल. आता आपण बघणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ. तर ह्या कॅटेगरी वाईज कट ऑफमध्ये आपण होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे दोन्ही टाईपचे स्टुडंटसाठी आपण कट ऑफ बघणार आहोत. तर सुरुवातीला आहे ओपन कॅटेगरी. ओपनमध्ये पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, यामध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. तर 13+6 अशा होम युनिव्हर्सिटीच्या सीट्स आहेत. म्हणजे जनरलमध्ये 13 आणि लेडीजमध्ये 6 सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी जनरलमध्ये 5 सीट आहेत आणि लेडीजसाठी 1 सीट अशा टोटल 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. होम युनिव्हर्सिटीसाठी जास्ती सीट्स आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी कमी सीट्स आहेत.
त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये जे मेरिट जे आहे ते आपल्याला थोडंसं जास्ती बघायला मिळेल. पुढची जी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आपण सीट्स आणि कट ऑफ आपण बघू शकता. तर मेरिटमध्ये आपण बघू शकता होम युनिव्हर्सिटीचं 91% आहे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचं पर्सेंटाईल 93 आहे. जे कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते 2नी जास्ती आहे. पुढची ब्रँच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचं होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचं आपण टोटल सीट्स आणि कट ऑफ बघू शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ बघू शकता, यामध्ये 5% डिफरन्स आहे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपण बघू शकता. तर अशा पद्धतीनं ह्या टोटल 5 ब्रँचेस आहेत. आणि ओपनसाठी पुढची जे आहे शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्टमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. होम युनिव्हर्सिटीमध्ये 4+1 5 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये 2+1 टोटल 3 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये लेडीजसाठी सीट नाही आहे, परंतु मुलींना जर मुलांपेक्षा जास्ती मार्क असतील तर तिला ही जनरलमधली सीट मिळू शकते. नेक्स्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्याच्यामध्ये टोटल सीट्स आणि कट ऑफ आपण बघू शकता. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये कट ऑफ बघू शकता. पुढची कॅटेगरी आहे ST. STमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी आपण टोटल सीट्स आणि कट ऑफ बघू शकता. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. नंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. नंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर प्रत्येक ब्रँचमध्ये होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे किती सीट्स आहेत आणि त्याचा काय कट ऑफ आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल. जर आपली ST कॅटेगरी असेल, आपण होम युनिव्हर्सिटीमध्ये असाल, तर आपल्या पर्सेंटाईलनुसार किंवा स्टेट मेरिटनुसार आपल्याला कुठली ब्रँच मिळेल ते आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल. पुढची कॅटेगरी आहे VJ किंवा DT. तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये आपण बघू शकता होम युनिव्हर्सिटीमध्ये जनरलला 0 सीट्स आहेत, लेडीजला 1 सीट आहे आणि त्याचा कट ऑफ. त्याच पद्धतीनं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये देखील आपण कट ऑफ बघू शकता. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण बघू शकता अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जनरलमध्ये पण 0 सीट्स आहेत आणि लेडीजमध्ये पण 0 सीट्स आहेत. म्हणजे इथं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकलसाठी सीट नाही आहेत. तरी देखील आपण चॉईस फॉर्म भरत असताना हा जो चॉईस कोड जो आहे तो द्यायचा आहे. जर आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये इंटरेस्ट आहे तर आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जरी असाल तरी आपल्याला हा चॉईस कोड त्या ठिकाणी द्यायचा आहे. जर समजा होम युनिव्हर्सिटीमध्ये जे काही 2 सीट्स आहेत इलेक्ट्रिकलसाठी, तर ह्या सीट जर व्हॅकंट राहिल्या, म्हणजे होम युनिव्हर्सिटीमध्ये जर कोणी ह्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेलं नसेल, तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटला ही होम युनिव्हर्सिटीची सीट मिळेल. त्यामुळं इथं जरी 0 दिसत असेल तरी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना चॉईस कोड हा द्यायचा आहे. जर होम युनिव्हर्सिटीचा स्टुडंट तिथं जर नसेल तर तुम्हाला ही सीट मिळू शकते. पुढची ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये देखील आपण बघू शकता अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 0 सीट्स आहेत. तरी देखील आपण चॉईस फॉर्म भरत असताना हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा चॉईस कोड द्यायचा आहे. कारण होम युनिव्हर्सिटीची जर सीट रिकामी राहिली तर त्या ठिकाणी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या ह्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल. पुढची कॅटेगरी आहे NTB. या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी आपण बघू शकता. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी आपण सीट डिस्ट्रीब्युशन आणि कट ऑफ जो आहे तो बघू शकता.
पुढची जी कॅटेगरी आहे NTC आहे. ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याचा प्रत्येकाचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची कॅटेगरी आहे NTD. यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ आपण बघू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी बघू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. पुढची जी कॅटेगरी आहे OBC. OBCमध्ये पहिल्यांदा आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. होम युनिव्हर्सिटीमध्ये 7+2 9 सीट्स आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये 2+1 3 सीट्स आहेत आणि त्याचा जे काही कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीचा आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा तो आपण बघू शकता. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. नंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये सीट्स आणि कट ऑफ आपण बघू शकता. नंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि शेवटी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. नेक्स्ट कॅटेगरी आहे EWS. EWSच्या जे काही सीट्स आहेत म्हणजे प्रत्येक ब्रँचमध्ये 10% सीट्स ह्या EWSसाठी आहेत. म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि ज्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना EWSला S केलेलं आहे, आत्ता जे आहे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे, त्यामध्ये आपण EWSच्या समोर आपल्याला S असं दिसत असेल तरच आपल्याला EWSची सीट मिळणार आहे. EWSच्या सीट्स ज्या आहेत त्या स्टेट लेवलच्या सीट्स आहेत. ह्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा प्रकार असणार नाही. प्रत्येक ब्रँचमध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. तर आपण बघू शकता EWSसाठी 10,000 पासनं ते 62,000 पर्यंत जर आपला स्टेट मेरिट नंबर जर असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी EWS मधनं ॲडमिशन मिळू शकतं. पुढची जी कॅटेगरी आहे TFWS. TFWSच्या देखील स्टेट लेवलच्या सीट्स आहेत. ह्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा काही प्रकार असणार नाही. तर प्रत्येक ब्रँचमध्ये 3 सीट्स ह्या TFWSच्या असतील आणि आपल्याला तर ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि रजिस्ट्रेशन करत असताना TFWSला S केलेला आहे त्याच विद्यार्थ्यांना ह्यामध्ये सीट मिळतील. चॉईस फॉर्म भरत असताना वेगळा चॉईस कोड आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचा आहे. मी मागेच सांगितल्या पद्धतीनं जे काही जनरल कोड आहे त्याच्यामध्ये शेवटी 0 आहे, त्या 0च्या ठिकाणी 1T असं टाकायचं आहे तर आपला TFWSचा कोड तयार होतो. ह्या ठिकाणी प्रत्येक ब्रँचमध्ये जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपण होम युनिव्हर्सिटी असाल अथवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये असाल, प्रत्येकासाठी जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. EWS, TFWSमध्ये कशाही पद्धतीचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. बॉईज किंवा गर्ल्स असं नाही आहे किंवा होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असंही काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. सर्वांसाठी ह्या सीट्स जे आहेत ते जे मुलं एलिजिबल होतात त्या सर्व मुलांसाठी मेरिटनुसार ह्या ठिकाणी हे ॲडमिशन होणार आहे. तर आपला जो स्टेट मेरिट नंबर 5,400 ते 62,900 इथंपर्यंत जर असेल तर आपल्याला TFWS मधनं ह्या ठिकाणी सीट मिळू शकते. तर अशा पद्धतीनं आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरचे ब्रँच वाईज, कॅटेगरी वाईज, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, स्टेट लेवलच्या जे काही सीट्स आहेत त्याचा देखील कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघितलेला आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.